तर नमस्कार, स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये आहेत, जे विद्यार्थी विज्ञान शाखे आहेत, विज्ञान शाखेमध्ये त्यांना मिळणार आहेत 2000 रुपये, 2000। आणि जे वाणिज्य शाखेमध्ये आहेत, जे विद्यार्थी वाणिज्य शाखेत आहेत त्यांना मिळणार आहेत 800 रुपये। आणि जे कला शाखेमध्ये आहेत म्हणजे मराठी मीडियम त्यांना मिळणार आहेत 400 रुपये। तर आता यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपण जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचे उद्दिष्ट बघूया। कोणती योजना म्हटली, कोणती शिष्यवृत्ती म्हटली की त्या शिष्यवृत्तीचं काहीतरी उद्दिष्ट असते जेणेकरून ते त्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी ते कामात यायला हवी। तर त्याच्यानंतर आपण बघूया इयत्ता 8वी अखेर, बघा इयत्ता 8वी अखेर दुर्बल घटकातील प्रवर्धन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना समोरचं उच्च शिक्षण मिळवता यावं, उच्च शिक्षण शिकता यावं, सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना अर्थसहाय्य दिले जाते। तर ही मोठा उद्दिष्ट या योजनेचं आहे। आता तुम्हाला किती 9वी ते जे 12वी मध्ये आहेत, 9वी ते 12वी मध्ये बघा, 9वी ते 12वी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट किती 12,000 वर्षाला मिळत असतात, 12,000 वर्षाला। तर यासाठी तुम्हाला एक परीक्षा पास करावी लागते, परीक्षा। तेव्हाच तुम्हाला या योजनेचे जे 12,000 रुपये राहतात ते तुम्हाला वर्षाला मिळत असतात, 9वी ते 12वी वर्षाला। आता या परीक्षेचे नाव आहे मित्रांनो, या परीक्षेचे नाव आहे MNMS। ही जी परीक्षा आहे ही परीक्षा खूप महत्वाची आहे। ही जेव्हा तुम्ही परीक्षा पास कराल तेव्हा तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1000 रुपये मिळतील। तर आता ही आपण माहिती जाणून घेऊया। तर ही परीक्षा पास करण्यासाठी कोणकोणते याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञान, गणित, असे अनेक प्रश्न राहतात ते विचारले जातात। तर याचा जो सिलेबस आहे तो तुम्ही YouTube वरती पण बघू शकता। तर आता याच्यासाठी जे 9वी ते 12वी अखेर दर महिन्याला त्यांना 1000 रुपये प्रमाणे वर्षाला 12,000 रुपये। तर आता या योजनेचे निकष काय आहेत, पात्रता निकष असते कोणती योजना म्हटलं तर बघा, पॉइंट नंबर 1, पालकाचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे। आपण या योजनेचे आता बघत आहोत निकष, पात्रता। या योजनेचे आपण आता निकष बघत आहोत। निकष काय आहेत, ही योजना आहे, योजनेचे निकष बघूया। तर आता जे तुमच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आहे 3,50,000 पेक्षा जास्त नसावे उत्पन्न। तर बघा, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असता। तर बघा, उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा असावा, हे मुख्य अट आहे। आता त्याच्यानंतर येते शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेत, बघा शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे। म्हणजे शासकीय, बघा शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेचे फॉर्म भरता येतील, म्हणजे त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे। आता त्याच्यानंतर बघा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून, बघा राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच शासकीय तसेच खाजगी विना अनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत। म्हणजे आता जे आपण ते माहिती सांगितली, तर ते विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र आहेत, ते विद्यार्थी या योजनेचा फॉर्म भरू शकणार नाही। आता त्याच्यानंतर येते पॉइंट नंबर बघा 4, इयत्ता 10वी नंतर, बघा इयत्ता 10वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरविले जाईल, अपात्र करण्यात येईल। म्हणजे व्यवसाय शिक्षण घेत असल्यास त्यांना अपात्र ठरविले जातील। त्याच्यानंतर येते पॉइंट नंबर 5 येते
इयत्ता 10वी मध्ये सर्वसाधारण, बघा इयत्ता 10वी मध्ये सर्वसाधारण जनरल विद्यार्थ्याला 60% गुण, 60%पेक्षा अधिक गुण, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 5% सूट. त्याच्यानंतर इयत्ता 9वी मधून 10वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11वी मधून 12वी मध्ये गेलेले विद्यार्थी, बघा 11वी मधून 12वी गेलेले विद्यार्थी यांना प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे, ही एक अट आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 6 येते. पॉइंट नंबर 6 बघा, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी जे शिष्यवृत्ती पात्र असतील, परीक्षा वगैरे पास झाले आणि ते पात्र आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावानेच, पालकांच्या नावाने नाही जमेल, विद्यार्थ्यांच्या नावानेच त्यांचे खाते असणे आवश्यक आहे. संयुक्त खाते नसावे. बघा त्याच्यानंतर पॉइंट नंबर 8 येते. विद्यार्थ्याची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे, कोणत्याही प्रवर्गामध्ये असाल तुम्ही, त्या प्रवर्गामधून तुमची निवड झाली आहे, तर त्याच प्रवर्गामधून तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करावा आवश्यक आहे, ही एक मुख्य अट आहे. पॉइंट नंबर 9, विद्यार्थ्याकडून, बघा विद्यार्थ्याकडून शाळेचा शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीचा कोणत्याही अट व शर्तींचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल, हे एक मुख्य अट आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 10, जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास जर आले, तर त्या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची जे रक्कम राहील ते त्याच्याकडून वसूल करण्यात येईल, हे एक मुख्य अट आहे. पॉइंट नंबर आता 11 येते. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पाडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये पुनर्जीवित केली जाऊ शकत नाही, म्हणजे पुन्हा तुम्हाला मिळू शकत नाही. कोणतीही जर परिस्थिती आली, जर तुमची एकदा शिष्यवृत्ती बंद झाली 9वी ते 12वीच्या दरम्यान त्या कालावधीमध्ये, तर तुम्हाला ते शिष्यवृत्ती परत मिळणार नाही. तर बघा शिस्तीचे तुम्हाला पालन करावे लागेल. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 12, विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही, ही महत्वाची अट आहे. तर आपण जाणून घेतले संपूर्ण यासाठी निकष काय असणार आहे. तर आता याच्यासाठी आपण जाणून घेणार आहोत की कागदपत्रे काय लागणार आहे, कोणती योजना मंथली की कागदपत्रे. कारण की तुमचा जो तुम्हाला जो मिळणार आहे शासनावर जे काही अनुदान मिळणार आहे, ते अनुदान तुमच्या बँकेमध्ये जमा व्हावं, यासाठी मुख्य अट सांगितली की तुमच्या एक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणे आवश्यक आहे. आता योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे काय असणार आहेत. पॉइंट नंबर 1 बरोबर आहे का, सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट सर्वांनाच मिळत असते. तुम्ही तुमच्या शिक्षकांना मागा, बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला तिथं मिळत असते. पॉइंट नंबर 2, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने, बघा विद्यार्थ्याने NMMS परीक्षेचे गुणपत्रक असणे आवश्यक आहे. बघा ही महत्वाची अट आहे. जर तुम्हाला जर गुणपत्रक नसेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही, गुणपत्रक असणे आवश्यक आहे. पॉइंट नंबर 3, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गत वर्षाचे इयत्ता 9वी 10वी 11वीचे गुणपत्रक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 4, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा 3,50,000 आतील उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. पॉइंट नंबर 5, ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा जातीचा सक्षम सहीचा दाखला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर येते महत्वाचा म्हणजे सर्वांकडे आधार कार्ड असते, आधार कार्डची एक प्रत, त्याच्यानंतर बँकेचे पासबुकची प्रत. जाणून घेतले आपण सर्व निकष काय असणार आहेत. निकष जे निकष होते ते निकष काय असणार आहेत आणि पात्रता पण बघितली आपण, हे निकष पण बघितले. किती रुपये मिळणार आहेत 9वी ते 12वी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तर हे संपूर्ण माहिती जाणून घेतली. NMMS ही परीक्षा होती
तर याचा जर अभ्यासक्रम बघायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी माहिती सांगितल्यानंतर एक महत्त्वाचं पॉईंट आहे ते म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व तुमच्या शाळेतील विद्यार्थी व शाळेतील ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेची माहिती होईल, या परीक्षेची माहिती होईल, जेणेकरून त्यांना शासनामार्फत तुमच्या मित्रांना शिष्यवृत्ती मिळेल. धन्यवाद.